नमस्कार, स्वागत आहे तुमचं मनीषा कॉर्नर मराठीमध्ये। तर काल आपण बघितलेलं होतं रताळ्याची खीर कशी बनवायची आणि आज आपण बघणार आहोत स्वीट पोटॅटो पुरी म्हणजेच रताळ्याच्या पुऱ्या बघणार आहोत आणि त्याही गुबगुबीत टम्म फुगलेल्या आणि कुरकुरीत। तर ही रेसिपी झटपट होणारी आहे। आपण वेळ न घालवता लगेच सुरुवात करणार आहोत। मी इथं अर्धा किलो रताळे घेतलेले आहेत। रताळ्याला भरपूर माती होती, तर माती निघून जाण्यासाठी 15 मिनिटे मी भरपूर पाण्यात त्याला भिजत घातलेलं। त्याच्यानंतर स्वच्छ धुवून हाताला थोडंसं तेल लावून त्याच्यावरची साल काढून घ्यायची आहे। तर हे साल काढलेली रताळे मी कुकरमध्ये शिजवून घेणार आहे। तर रताळे कुकरमध्ये ठेवून त्याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकून शिजवून घ्यायचे आहेत। तर आता मी कुकरच्या 4 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत। रताळे एकदम मऊसूत शिजवून घ्यायची होती म्हणून आपण 4 शिट्ट्या केलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता याच्यातलं पाणी सुद्धा पूर्णपणे आटलेलं आहे। ही रताळे गरम असतानाच आपल्याला मॅश करून घ्यायचे आहेत आणि मी अर्धा किलो रताळ्यासाठी 1 वाटी म्हणजेच पाव किलो गूळ घेतलेला आहे आणि गूळ कापून घेतलेला आहे चाकूनी। तर तुम्ही किसून सुद्धा घेऊ शकता। तर हा गूळ सुद्धा आपल्याला गरम असताना पूर्ण वितळवून घ्यायचा आहे, म्हणजे जरा सुद्धा गूळ राहिला नाही पाहिजे। रताळ्याचा पल्प आणि गूळ एकदम एकजीव मिक्स झालं पाहिजे असं करून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकताय 3 ते 4 मिनिटांनंतर ना पूर्ण मिक्स झालेलं आहे आणि आपलं रताळे गुळाचं पुरण तयार झालेलं आहे। तर हे आता गरमच आहे। आता आपण ह्याच्यामध्ये थोडीसं सुंठ किसून घ्यायचे आहे, म्हणजे काय होतं सुंठेचा खूप छान सुगंध येतो आणि खाताना सुद्धा छान चव येते। त्याच्यानंतर थोडंसं जायफळ सुद्धा बारीक असं किसून घ्यायचं आहे। आपण गूळ घालते म्हटल्यानंतर ना जायफळ तर हवंच, तर थोडंसं जायफळ सुद्धा घातलं किसून। त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे 2 चम्मच बेसनचं पीठ। तर हे घरचंच तयार केलेलं पीठ आहे आणि 4 चम्मच आपल्याला तांदळाचं पीठ टाकायचं आहे, म्हणजेच वाटीनं अर्धी वाटी तांदळाचं पीठ टाकायचं आणि चम्मचनी 4 चम्मच। त्याच्यानंतर आपल्याला इथं गव्हाचं पीठ लागणार आहे। तर गव्हाचं पीठ सुद्धा घेतलं, चवीपुरतं मीठ टाकायचं आणि आता हे गरम आहे तर हळूहळू करून हे आपल्याला मळून घ्यायचं आहे। तर पीठ आपल्याला लागलं 1.5 वाटी, ज्या वाटीनं आपण गूळ घेतलेला आहे त्याच वाटीनं 1.5 वाटी पीठ घेतलं। अगोदर 1 वाटी पीठ टाकून घेतलं आणि अर्धी वाटी होतं ते नंतर थोडं थोडं करून टाकलं आणि छान असा घट्ट ह्याचा गोळा मळून घेतलेला आहे। तर घट्टच गोळा मळायचा आहे, पातळ मळायचा नाही, कारण हे पिठाचं प्रमाण अगदी योग्य होतं त्याच्यासाठी। तर ह्याला आता थोडंसं तेल लावायचं आणि बरोबर 10 मिनिटासाठी आपण ह्याला ना झाकून ठेवायचं। तर काय होतं झाकून ठेवल्यामुळे छान पीठ भिजलं जातं आणि आता 10 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकताय पीठ आपलं चांगलं भिजलेलं आहे। तर अजून 1-2-3 मिनिटं ह्याला छान मळून घ्यायचं आणि छोटेसे गोळे करून घ्यायचे आहेत। छोटे छोटे पुऱ्याला आपण पीठ घेतो तेवढे। तर तुम्ही बघू शकताय मी असे केलेले आहेत आणि आता आपल्याला ह्याची छान पुरी बनवून घ्यायची आहे। तर जास्त पातळ किंवा जास्त जाड वगैरे ठेवायची नाही आणि पुरी लाटतानाच आपल्याला ह्याच्यावरती थोडीशी खसखस टाकायची आहे, म्हणजे दिसायला सुद्धा पुरी सुंदर दिसते आणि खायला सुद्धा तेवढीच छान लागते। तर लाटून झाल्याच्या नंतर मी असं ग्लासनी पुरी छान आकार देऊन घेतलेला आहे, तुम्ही बघू शकताय। तुम्हाला छोट्या गोळ्याच्या पुऱ्या लाटायच्या नसतील तर तुम्ही 1 चपाती लाटू शकता आणि त्याच्या पुऱ्या तुम्ही काढू शकता हव्या तेवढ्या छोट्या मोठ्या साईजमध्ये। तेल गरम करायला ठेवलेलं गरम झालेलं आहे आणि आता आपण बघूयात एक पुरी तळून। तर तुम्ही बघू शकताय फास्ट गॅसवरती कधीच पुरी तळायची नाही। तेल अगदी छान कडकडीत गरम करायचं आणि नंतर गॅस कमी करायचा आणि कमी गॅसवरतीच आपल्याला ह्या सर्व पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत। तर तुम्ही बघू शकताय पुऱ्या लगेच फुगल्या जात आहेत आणि ह्याचा कलर सुद्धा अगदी छान यायला लागलेला आहे। ह्याच्यामध्ये आपण गूळ टाकलेला आहे, जर गॅस फास्ट केला तर पुऱ्या आतून कच्च्या राहतील आणि वरून करपून जातील, काळसर पडतील, म्हणून आपल्याला कमी गॅसवरतीच ह्या पुऱ्या छान तळून घ्यायच्या आहेत। कढई पसरट मोठी होती म्हणून मी 4-4 पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत। तुमची कढई छोटी असेल तर 1-1 पुरी टाकायची आणि छान अशा तळून घ्यायच्या आहेत। सर्व पुऱ्या अगदी गुबगुबीत टम्म अशा फुगलेल्या आहेत, कलर सुद्धा छान आलेला आहे आणि कुरकुरीत सुद्धा झालेल्या आहेत। तर आता ह्या पुऱ्या काढून घेतल्या आणि दुसऱ्या पुऱ्या सर्व होत्या त्या सुद्धा तळून घेतलेल्या आहेत। तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक सुद्धा करा।